आपले झालेले आहेत। हे बघा मस्त छान असे क्रंची झालेले आहेत। हे बघा खोलून बघूया। हे बघा छान कलर आलेला आहे। हे सगळं शिजलेलं आहे। तूप टाकलेलं आहे। आता आपण मिरची टाकूया। कांदा टाकला। जास्त आपल्याला काय लाल करायचं नाही आहे, फक्त परतून घ्यायचं। परत ती टाकली। आता आपण कोबी टाकूया। आपण आता गाजर टाकूया। बघा गाजर टाकलेलं आहे। आता आपण बीट टाकले। बीटने चांगला कलर येईल भाज्यांना, वेगवेगळा गाजरचा कलर, बीटचा कलर, फरसबीचा कलर, हे सगळं वेगवेगळे कलर येतील। आपल्याला शिजवायचं नाहीये, फक्त पाणी जे आहे ना ते फक्त सुकवायचं आहे। पाणी आहे ना भाज्यांमधलं एक फास्ट गॅस करून बघा। हे बघा आता आपण चिकन टाकूया। आपलं हे केलेलं बॉईल केलेलं चिकन टाकलेलं आहे। त्याच्या रेषा ही हळद टाकते मी, काली मिरी टाकते, काली मिरी पावडर चवीप्रमाणे। मीठ आपण लास्टला टाकलं आहे, कारण पाणी सुटतं ना मिठाला, म्हणून आपण सगळ्या भाज्यातलं पाणी सुकून घेतल्यानंतर मग मीठ टाकलेलं आहे। टाकलेलं हे बघा, ही कोथिंबीर टाकते। बघा हा लिंबूचा रस आहे, तो थोडासा आपण टाकायचा आणि थोडा सुकेपर्यंत थोडं परतून घ्यायचं तर झालं। बटर टाकते हा किसलेला त्याच्यामध्ये, आणि आपण आता त्याच्यामध्ये मिक्स करूया। हे कटलेट आपले बनवून झालेले आहेत, शेप देऊन झालेले आहे। आता हे तेल मी गरम करत ठेवलेलं आहे आणि हे आपल्याला कोट करण्यासाठी हे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि हे शेवया, कच्च्या शेवया आहे आणि हे अंड्याचं बॅटर आहे। त्याच्यामध्ये आता डीप करून आपण तळायला सोडू। आपण मैद्यामध्ये कोट करू। हे अंड्यामध्ये असं आणि शेवयामध्ये
झालेले आहेत. हे बघा मस्त छान असे क्रंची झालेले आहेत. हे बघा खोलून बघूया. हे बघा छान कलर आलेला आहे. सगळं शिजलेलं आहे.